शिरगाव तालुका शाहूवाडी येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या मृत्यू प्रकरणी चुकीची बदनामीकारक फिर्याद देऊन त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत। हे पूर्णपणे खोटे असून त्यांच्या खून प्रकरणी संशयितांना तात्काळ अटक करावी। हा खून आर्थिक व्यवहारातूनच घडला आहे या मागणीसाठी मुलगा साहिल न्यारे यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह शाहूवाडी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले। सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांचा मुलगा माझ्या आईचा खून रविवारी प्रकाश पाटील व त्याची पत्नी मंगल पाटील व त्याच्या घरातल्यांनी प्लॅनिंगपूर्वक हेतूने माझ्या आईचा खून दागिने व पैशाच्या वादातून केला। त्यानंतर माझ्या आईची बॉडी डिस्पोज करण्यासाठी मुंबईला घेऊन गेले। त्यामध्ये प्रकाश पाटील याचा भाचा संदेश पाटील हाही इन्व्हॉल्व होता आणि ह्या सर्वांना फाशी शिक्षा व्हावी हीच माझी विनंती। या निवेदनानुसार सुरेखा न्यारे यांची अत्यंत अमानुष व नियोजन पद्धतीने हत्या केली आहे। आर्थिक व्यवहारातूनच हा खून घडला असून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय देखील व्यक्त केलाय। तिच्यावरती जो आता रविवारी तिथं निर्गुण खून केला, हा खून फक्त पैशाच्या आर्थिक व्यवहारासाठीच केलेला आहे। मीडियावरती जे आपलं सध्या जे व्हायरल चाललेलं आहे, जे अनैतिक संबंध, लग्नासाठी दबाव वगैरे, हे पूर्णपणे खोटं आहे। त्यासाठी सर्व मीडियांनी इव्हन आमच्या पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या बहिणीला याच्या सगळ्या गोष्टीतून पूर्ण सबळ पुराव्यानिशी चेक करून आमच्या बहिणीला प्रॉपर न्याय द्यावा आणि या सगळं घराची जे इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। या कटात संशयिताची पत्नी, आई, अल्पवयीन मुलगा व भाचा यांनी संगमताने कट केलाय। घटनेच्या दिवशी संशयिताच्या पत्नीने वारंवार फोन केलाय। सदरच्या हालचाली या संशयास्पद असून या ठिकाणी त्याचे कॉल डिटेल्स व सीसीटीव्ही फुटेज तपासावे, तसेच संबंधित पुरावा नष्ट करण्याचा देखील संशय आहे। आज जे काय पेपरला दिलेले आहे लग्नाची खोटी वार्ता, जे तिच्यावरती शिंतोड जे उडवलेले जात आहेत, हे पूर्णपणे चुकीचे आहेत आणि आमच्या गावच्या सरपंच महिलेला जो न्याय मिळावा। आज निराधार महिलांची खळबळ या शाहूवाडी तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्यात उडालेले आहे, तर ह्याचा न्याय ह्या माध्यमातून आम्हाला मिळालाच पाहिजे। या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन निपक्ष तपास करावा असं निवेदन मयत सुरेखा न्यारे यांचा मुलगा साहिल न्यारे यांनी केलाय। दरम्यान यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एन. सूर्यवंशी यांनी दिलेलं निवेदन स्वीकारले व ग्रामस्थांना आवाहन केले की या प्रकरणी पूर्ण सखोल तपास केला जाईल। जास्तीत जास्त पुरावे गोळा करून पीडित महिलेला न्याय कसा देता येईल यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। दरम्यान संबंधित घटनेबाबत मयत सुरेखा न्यारे यांचे नातेवाईक आक्रमक भूमिका घेत आपल्या भावना व्यक्त करत आहेत। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत।